पण उरलेल्या ज्या धर्मांच्या संस्था आहेत त्याला हात पण लावत नाही. आणि गंमत अशी आहे की त्या हिंदू देवस्थानात भक्तांनी दिलेली जी देणगी असते, पैसा असतो, तो सरकार ताब्यात घेऊन इतर सगळ्यांना वाटणार. तिथे धर्मराय म्हणून दाखवायचं आणि सगळ्या धर्मीयांना द्यायचं. मग इतरांकडे पण प्रचंड संपत्ती असते ना, ती हात लावा. ते होऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मोदीजी जे मुस्लिम लीगचं त्यांनी आठवण काढली ती आपण समजून घेतली पाहिजे. देशाची फाळणी मुळात का झाली? काँग्रेसमध्ये मुस्लिम होते, मुस्लिम लीगमध्ये दुसरा कोणी नव्हता धर्माचा माणूस. पण असा हट्ट धरला गेला, या देशामध्ये 2 देश आहेत, 2 राष्ट्र आहेत, हिंदू आणि मुस्लिम. तेव्हा काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे, लक्षात घ्या. काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष ठरवला गेला मुस्लिम लीगकडून. आणि म्हणून आमच्या वतीने काँग्रेसने बोलणी करायची नाही, हा हट्ट होता आणि ब्रिटिशांनी तो स्वीकारला. मुद्दा असा आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष राहिला का? नाही राहिला. आणि म्हणून जेव्हा आज अनेक जण म्हणतात की हळूहळू कोणाचेही लोक घेत आहेत म्हणजे भाजपचीच काँग्रेस होते, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. कारण हिंदू जनतेचा पक्ष म्हणून काँग्रेसला जर हिंदुस्थान मिळालेलं असेल आणि पाकिस्तान हा मुस्लिमांसाठी झालेला असेल तर इथला प्रमुख पक्ष हा हिंदूंचाच असला पाहिजे. आणि तो स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस असेल तर आजसुद्धा बी जे पीची काँग्रेस व्हायलाच पाहिजे. आणि त्या अर्थाने मोदी बोलत आहेत, त्या अर्थाने मोदी बोलत आहेत. अहो बाकीचं सोडून द्या, शरद पवार काल परवा काय बोलले की मूळचे पवार आहेत का बघा. मूळचे पवार म्हणजे सुनेत्रा पवार ह्या कुठल्या तरी दुसऱ्या घरातून इकडे आल्या 40 वर्षापूर्वी, त्या मूळच्या पवार नाहीत. ही भाषा मित्रांनो शरीयतची आहे, शरीयतची भाषा आहे. मुस्लिम कुटुंबात लग्न होऊन आलेली मुलगी असते, ती फक्त त्यांचा वंश वाढवण्यासाठी आलेली असते. तिला आपल्या सासरच्या कुठच्याही प्रॉपर्टीमध्ये अधिकार नसतो. तिचे सगळे अधिकार बापाच्या घरी असतात. पवार बोलले ती शरीयतची भाषा नव्हती, मूळचे पवार. बाकीच्यांचं सोडाव, 1 मिनिट माणूस विचार करत नाही की आपली सुद्धा आई ही मूळची पवार नाही आहे, आपली पत्नी सुद्धा मूळची पवार नाही आहे. त्याच्यावर गहजब झाला का? असंतुष्ट आत्मा म्हटल्यानंतर ढोल ताशे नगारे वाजायला लागले. पवार बोलले ती भाषा काय? आणि परत साहेबांनी महिलांचं सशक्तीकरण केलं. मग हे काय केलं? अशक्तीकरण केलं. का नाही बोलली मीडिया? मीडिया जर तटस्थ असता तर लोकांनी बोलून दाखवलं पाहिजे होतं, माध्यमामध्ये अग्रलेख लिहायला पाहिजे होते. पण नाही. यांच्याकडचा काय तो आहे ना, माझ्या माहेरीचा उंट साजिरा गोजिरा, यांच्याकडचा ससाबाई ओबड धोबड, हे जे आहे तसं सगळं चालतं. आणि त्यामुळे मोदीजींनी टीका केली ती नेमकं बोट ठेवलेलं आहे. आणि ते जाहीरनाम्याचं काय, मी परवा एक हिंदीत व्हिडिओ केला की राहुल गांधी म्हणतात की काळजी करू नका, या देशातल्या गायी संपल्या, म्हशी संपल्या, कत्तलखान्यात गेल्या, आम्ही बैलाचं दूध काढून लोकांना भरू. ते बघितलं तर जो जे वांछील तर तो ते लावो. राहुल गांधींनी के न्यायपत्र काढलंय कि हर महिला के खाते में 1 लाख रुपया हर साल, खाट खाट खाट. वाह. एका पत्रकाराने उठून त्याला प्रश्न विचारला नाही, बाबा रे तू ज्या खात्यात पैसे टाकणार आहेस ना, ते खाती तू काढली का? तुझ्या मनमोहन चाचानी काढली का? तुझ्या पप्पानी काढली का? तुझ्या दादीने काढली का? तुझ्या परनानाने काढली का? ती जनधन खाती कोणी काढली? मोदींनी काढली. तो मोदीने मेरे लिए एक काम किया है असं का नाही राहुल गांधी सांगत की मी कधीतरी पंतप्रधान होणार आहे.
तेव्हा मला 1 लाख रुपये लोकांच्या खात्यात टाकायचे, इसलिए मोदी जी ने अभी से ही जनधन खाते खोल दिए. का नाही बोलत सांगा मला. हे सगळे बसलेले विद्वान संपादक आहेत, त्यांच्या मेंदूत एवढी छोटी गोष्ट शिरत नाही. का शिरत नाही? कारण ठरलेलं आहे. आणि याची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं कसं तयार होतं. मी माझं जे 10 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे त्याच्यात जो असाबियाचा आधुनिक आविष्कार, त्याच्यात मी तेव्हा भविष्य केलं होतं. हा माणूस नुसता बहुमत मिळवून पंतप्रधान होणार नाही, हा माणूस नुसतं सत्तांतर घडवणार नाही, हा माणूस म्हणजे नरेंद्र मोदी स्थित्यंतर घडवेल, परिस्थिती बदलेल. मित्रांनो, अनेक पंतप्रधान झाले, अनेक पक्षांचे झाले, बट दे वेअर ऑल नेहरूवियन्स. नेहरूंनी जो ढाचा तयार केला होता तो कोणीही बदलला नाही. तो बदलायला हा माणूस पुढे आलेला आहे, हा बदलायला पुढे आलेला आहे. आणि जोपर्यंत तो ढाचा बदलला जात नाही, नेहरूंनी सत्तेत आल्यापासून जर एक गोष्ट केली असेल की इथल्या सगळ्या बुद्धिजीवींना अंकित करून टाकले. नाट्य अकादमी काढली, साहित्य अकादमी काढली, त्याला भरपूर अनुदान दिलं, यांना पुख्खा झोडायची सोय करून दिली. सगळे नेहरूंचं कौतुक करत फिरले. हे असे स्तुतीपाठक, हे त्या नीरो फिडल वाजवत होता हे परत परत सांगितलं जातं. पण नीरो हा परवर्ट आणि विकृत राजा होता हे कधी सांगितलं जात नाही. नीरो आग लागली असताना, रोम पेटला असताना फिडल वाजवत होता, कारण त्याला जळतंय काय आणि मरतंय कोण याची फिकीर नव्हती, ते त्याच्या मेंदूत शिरत नव्हतं. पण त्याही काळात मित्रांनो, त्याही काळामध्ये जे ग्रीक विचारवंत होते ते त्या नीरूचं कौतुक करत होते. ती वर्णनं आजही वाचायला मिळतात. एक परवड राजाला काय महान राजा आहे, कलासक्त राजा आहे, बुद्धिमान राजा आहे असं कौतुक ग्रीक विचारवंत करत होते. आज सुद्धा राहुल गांधींचं कौतुक यथासांग चालू आहे, यथासांग चालू आहे. तिथे तुम्हाला कळेल की या सगळ्यांना मोदी सत्तेत आल्याचा विरोध नाही आहे. एक 2014 मध्ये निकाल लागले आणि 26 मेला मोदींचा शपथविधी होता. त्यावेळेला हिंदू या दैनिकामध्ये शिव विश्वनाथन नावाच्या एका प्राध्यापकाचा लेख छापून आला होता. 26 मे 2014. सर्च मारलात गुगलवर मिळेल. हाऊ मोदी डिफिटेड लिबरल्स लाईक मी. मी ते हेडिंग वाचून चकित झालो होतो. हा माणूस कधी निवडणूक लढला नाही, मोदी याला कसा हरवेल. हा त्या काळामध्ये सगळ्या इंग्लिश चॅनेलवर दिसायचा. शिव विश्वनाथन नावाचा सोशॉलॉजीचा प्राध्यापक. तो म्हणतो की माझ्यासारख्या लिबरल नेत्याला मोदींनी कसं हरवलं हे त्याने दिलंय आणि आम्ही कसे बेअक्कल आहोत त्याचा पाढा वाचलाय. मिळालं मुद्दाम शोधून तो लेख वाचा. पण तो का, तर या सगळ्यांना कळत होतं की तो राजा गेला, काँग्रेस सिस्टीम गेली, काँग्रेस इकोसिस्टीम गेली, तर आपल्यासारखे जे लिबरल्स डावे आरामात पुख्खा झोडत बसलेले आहेत. कन्हैया कुमार 7-8 वर्ष त्याला स्कॉलरशिप चालू आहे, तो परीक्षेला बसत नाही, परीक्षा पास होत नाही, सरकारी अनुदान चालू आहे आणि भारत तेरे तुकडे हो गए. ही जी सोय डाव्यांची लावली नेहरूंनी, त्यामुळे सगळे डावे विचारवंत हे नेहरू भक्त झाले. ते दादरी कोण तो अखलाक सगळे काय ते पुरस्कार परत द्यायला गेले, पुरस्कार वापसी. हे सगळं का झालं, कारण त्यांना कळत होतं मोदी पंतप्रधान होण्यावर आक्षेप नाही आहे, मोदी व्यवस्था बदलतोय, व्यवस्था बदलतोय. ज्या JNUमध्ये 6-7 वर्षापूर्वी भारत तेरे तुकडे हो गए घोषणा दिल्या जात होत्या, अफजल गुरुची पुण्यतिथी साजरी केली जात होती, त्या JNUमध्ये आज असे आंदोलनं करायला दंड ठोठावला जातो. याला बदल म्हणतात. जे विचारतात ना मोदींनी 10 वर्षात काय केलं, आज
असं कुठच्या विद्यार्थ्याने केलं त्याला 20,000 रुपये दंड आहे JNUमध्ये. चर्चा नाही कुठे. मोदीची हीच खासियत आहे. मोदींची हीच खासियत आहे, मारून गेला तरी पत्ता लागत नाही कधी मारलं. आणि हे विचारतात 10 वर्षात काय केलं. अरे हे घ्या ना, तुमच्यावर केवढा मोठा आघात झालाय आणि तुम्हाला पत्ता नाही. आणि म्हणून मित्रांनो एक गोष्ट असते की नेहरूवियन सिस्टीम बदलणं आवश्यक आहे. जोपर्यंत ती सिस्टीम, मला सांगा की मनमोहन सिंग यांनी 91 साली सगळी अर्थव्यवस्था खुली केली. अरे बंद कोणी केली होती? नेहरूंनी केली होती. काँग्रेसचेच अर्थमंत्री नरसिंहराव पंतप्रधान आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री, त्यांनी फार मोठी क्रांती आणली. अरे मग क्रांतीची मुंडी दाबून कोणी ठेवली होती? तुम्ही ठेवली होती ना सोशलिझमच्या नावाखाली. हे गंमतच आहे. मीच नाही म्हणणार, मीच परवानगी देणार आणि म्हणून मीच महान आहे. मुद्दा असा आहे की ती अर्थव्यवस्था घेऊन आज मोदी पुढे गेलेत तर ते स्वीकारा. ते चिरंजीव आले तुमच्या घरादाराचं राष्ट्रीयकरण करायला. तुम्ही लोकांना 1,00,000 रुपये देणार, ते आणणार कुठून सांगा. आणणं महत्त्वाचं असतं. विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे आयुष्यभर हात पसरून राहू नका. 70 वर्षात काँग्रेसने किती प्रगती केली की प्रत्येक समाज घटक, जात घटक, आम्ही दरिद्री आहोत, आम्ही भिकारी आहोत, आम्ही मागासलेले आहोत म्हणून आरक्षण मागायला लागला. आणि प्रगती सगळी नेहरू आणि काँग्रेसने केली. ह्याचं काही जुळतंय? तुम्ही जर प्रगती केली असती तर आज 70 वर्षानंतर समाजातला एक एक छोटा घटक आम्हाला मागासलेले आहेत म्हणून जाहीर करा. जाहिराती लागत आहेत ना, मेरे हिस्सा का विकास कहाँ है. अरे तुम्ही विकास केला तर मग लोक मागासलेले काय राहिलेत? हे प्रश्न विचारण्यासाठी बुद्धिजीवी लागतात. त्याचा पत्ता नाही. आणि त्यामुळे जाहीरनामे ठीक आहे, गंमत असते, कोणी बघत नाही. मला सांगा, निवडणुकीचं पहिलं मतदानाची फेरी संपल्यावर सगळ्या राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामे येत आहेत. ते कोणासाठी आहेत? तो वर्षश्राद्ध आहे, गच्चीत नेऊन एक पिंड ठेवायचा, बरोबर आहे ना. औपचारिकता, बापाला विसरलो नाही हे शेजाऱ्या पाजाऱ्यांना दाखवायसाठी एक गोळा गच्चीवर ठेवायचा असतो. तशी हे जाहीरनामे येतात, कोणीही बघत नाहीत. पुढच्या निवडणुकीत विरोधी पक्ष त्यातलं काढतो, तुम्ही हे म्हटलं होतं, हा म्हणतो तुम्ही हे म्हटलं होतं. बाकी त्या छापलेल्या कागदाला काडीचीही किंमत नसते, कारण त्यातलं काही द्यायचंच नसतं. दिले कोणी, घेतले कोणी. आणि म्हणून म्हटलं ते बैलाचं दूध, आम्ही बैलाचं दूध देतो. चालू. भाऊ, तुम्ही जसं म्हणालात ना की आपण वर्षातून एक दिवस पितरांचं स्मरण करतो आणि तो घास ठेवतो, पण ही जी काँग्रेसी पिलावळ आहे त्यांनी आपल्या कुटुंबाची कशी सोय लावली आहे ते बघा. म्हणजे एक मला किस्सा आठवला. 2013 साली आपल्या ह्याला केदारनाथला भूस्खलन झालं होतं आणि तिथे अनगिनत, म्हणजे त्याची संख्या मोजदाच करता येणार नाही इतके मृतदेह गाडले गेले होते. आणि ते काढण्यासाठी NDRF आणि आपलं सैन्य हे दोन्ही जातीनं काम करत होतं. पण काँग्रेस सरकारनं काय केलं, एका खाजगी संस्थेला ते मृतदेह त्या मलब्यातून काढण्याचं कंत्राट दिलं आणि एक मृतदेह काढला तर 4,60,000 रुपये दिले जातील अशा पद्धतीनं. म्हणजे त्या मृतदेहाची किंमत बघा. आणि जेवढे मृतदेह त्यातून काढले गेले, जवळपास 16,000 त्या मृतदेह त्या संस्थेने काढले बाहेर आणि त्याच्या बदल्यात 4,60,000 कोटी रुपयांचं बजेट झालं होतं. आणि ते सगळं जर आपण त्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 736 करोड रुपये या सगळ्या कंत्राटासाठी खर्च झाले. आणि ही रक्कम ज्या कंपनीला मिळाली, ते कंपनीचा लाभार्थी किंवा कंपनीचा मालक जर कोण होता तो आपला राष्ट्रीय जावई
सन ऑफ द, पण त्याला म्हणतो ना सन इन लॉ ऑफ नेशन, रॉबर्ट वाड्रा. आता ह्या माणसाला एवढं 736 करोड रुपयाचं तुम्ही लाभ मिळवून दिला, म्हणजे काँग्रेस कोणाचं तरी भलं करत आलंय. नाही असं कसं म्हणता भाऊ तुम्ही, की जनसामान्यांचं नाही झालं पण त्यांच्या घराण्यातलं झालंय की. आता ह्या गोष्टी जशा अप्रकाशित राहिल्यात ना, तर काही गोष्टींचा जाणून बुजून प्रचार केला जातो. आता मी ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलोय तिथे खिडकीवर एक पेपर लावलाय, प्रकाश आत येऊ नये म्हणून. त्या पेपरवर मी एक जाहिरात वाचली की वर्गणी द्या, धंदा घ्या. ही कुठल्या वर्तमानपत्रातली जाहिरात आहे माहीत नाही, काँग्रेसने दिलेली जाहिरात आहे की अशा वर्गणी देऊन धंदा घेणार, म्हणजे इलेक्टोरल बॉन्डवर त्यांनी तो जुमला बनवलेला आहे. आणि अशा सरकारला हटवण्याची वेळ आली आहे वगैरे असा ती जाहिरात आहे. तशीच एक जाहिरात ती आपण पाहतो टी व्हीवर की पापा मोदीने वॉर रुकाया, मोदीने वॉर रुकाई, जे युक्रेनमध्ये जे झालं होतं ते, त्याच्यावरती फार म्हणजे विनोदी पद्धतीनं त्याच्यावरती सातत्याने हमला होतोय. पण खरोखर काय होतं की मोदींनी काय काय गोष्टी अशा केल्यात ना की सर्वसामान्यांचा विश्वास बसणं कठीण आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टी बऱ्याचदा अप्रकाशितच राहिलेल्या आहेत. अगदी अजित डोभालांचे कारनामे असतील, अमित शहांनी केलेले कारनामे असतील, हे कधीच प्रकाशात आलेले नाही आहेत. पण मोदीने वॉर रुकवाया या एका टॅगलाईनवरती ह्यांनी एवढी मोठी प्रचार मोहीम राबवली आहे. खरोखर युक्रेनमध्ये जे झालं होतं, विमानं भरून आपले विद्यार्थी आले, आपले नागरिक आले, हे दिसत नाही. पण मोदीने वॉर रुकवाया एक सर्टन पिरियडसाठी ते युद्ध थांबवलं होतं. आणि मला वाटतं तुमच्या एका सोर्समुळे तुम्हाला यातलं थोडंसं अधिकचं इनपुट्स त्यात आहेत. मला वाटतं ते तुम्हीच सांगावं. नाही, त्या फक्त युक्रेनचं नव्हतं. मला आठवतं येमेनचं युद्ध चालू होतं, सौदी विरुद्ध इराण. आणि इराणचे जे अतिरेकी होते त्यांना हौथी म्हणतात, ते येमेनमध्ये होते. आणि बरेच भारतीय अडकलेले होते येमेनमधून, त्यांना बाहेर काढायचं. तर 2 पातळीवर काम झालं होतं. एक तर इराणला सांगितलं होतं युद्ध थांबवा, आम्हाला आमची माणसं बाहेर काढू देत. आणि आपली युद्धनौका तिथे नेऊन, व्ही के सिंग हे मंत्री आणि माजी जनरल त्या युद्धनौकेवर होते. आणि फक्त आपले नाही, 43 देशांचे नागरिक भारतीय सेनेने बाहेर काढले होते. आणि मला आठवतं एका अमेरिकन महिलेने ट्विटरवर तक्रार केली होती की आमचं नालायक सरकार टॅक्स घेतं आणि आम्हाला तिकडे अडकलो असताना सांगतं की भारतीय एम्बेसीकडून मदत घ्या म्हणून. असं संतप्त ट्विट एका अमेरिकन महिलेने केलं होतं. सांगायचा आहे तो असा की अशी खूप कामं मोदींनी केली आहेत, त्याचा डंका पिटला गेला नाही. खूप कामं केलेली बारीक बारीक. मला आपण शौचालय बोलतो, पण शौचालयामध्ये किती बारीक पातळीवर काम झालं आहे मित्रांनो. गेल्या नोव्हेंबरमध्ये मी जयपूरला गेलो होतो. ते जयपूर डायलॉग्स म्हणून एक यूट्यूब चॅनेल चालतं आणि तिथली संस्था आहे. तर तिथे मला अंकुर चौधरी नावाचा नॉयडातला माणूस भेटला. त्याने माझ्या ज्ञानात भर घातली. भाऊ म्हणाला, ये सिर्फ सफाई स्वास्थ्य की बात नहीं है, आरोग्याची गोष्ट नाही म्हणाला, ये महिला सिक्युरिटी की बात है. म्हटलं कैसे? तो म्हणाला ग्रामीण भागामध्ये शौचालय नसल्यामुळे ह्या महिला सगळ्या एक तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी म्हणजे अंधारात शेताडीमध्ये जायच्या. तर त्याच वेळेला तिथे दबा धरून बसलेले गुंड सेक्शुअल क्राईम करायचे. हे घरोघर शौचालय झाल्यामुळे म्हणा सेक्स क्राईम उत्तर प्रदेशमधला 50% खाली आला आहे म्हणे. आता हा अँगल आपल्याला माहिती नसतो. मला तो अंकुर चौधरी भेटला, तो बोलला म्हणून, नाही तर मलाही माहिती नव्हतं. आता ही गोष्ट जर पत्रकारांनी मीडियामधून आपल्यासमोर आणली नाही, म्हणजे मोदींनी केली न केली बाजूला ठेवा, पण गावागावामध्ये प्रत्येक घरात शौचालय हे फक्त आरोग्यदायक नाही तर महिलांच्या विरोधातले गुन्हे कमी करायला उपयोगी आहे. हे आम्हाला कोण सांगणार? ते बोलायचंच नाही. हवेतल्या गोष्टी. आता मी तुम्हाला एक माझाच अनुभव सांगतो. मी पत्रकार आहे, तसा मी मूळचा उनाड मुलगा आहे, टपोरी आहे म्हणालात तरी हरकत नाही. म्हणजे आत्ता कॉलेजमधले शाळेमधले
मित्र शिक्षक भेटले तर त्यांना खरं वाटत नाही हा तोच भाऊ आहे. तर मला अगदी नवीन पत्रकार होतो तेव्हा विडंबन वगैरे करायची सवय होती. आणि मला आठवतं की 71ची निवडणूक इंदिरा गांधींनी जिंकली. त्यानंतर मी एक विडंबन केलं होतं आणि त्यामध्ये महागाई हा शब्द आलेला आहे. हे आज जे बोलतात महागाई महागाई महागाई, तर मला आठवतं तेव्हा मी ते उदे उदे ग माझी अंबाबाई याचं विडंबन केलं होतं. उदे उदे माझी इंदिरा आई वाढत चालली ही महागाई, आता करतील काय ग वासरू गाई. कारण वासरू गाय वासरू ही काँग्रेसची निवडणूक निशाणी होती. हे मी 71 साली केलेलं आहे. आज 50 वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला आणि आज पण महागाईवरच बोलताय तुम्ही. महागाई कधी नव्हती. महागाई संदर्भाने येते, संदर्भाने येते. तुम्ही झालेला बदल समजून घ्यायचा असेल तर 1947 पासून 1980 पर्यंत रोटी कपडा मकान अन्न वस्त्र निवारा हे निवडणुकीचे अजेंडा असायचे. 80 नंतर जी थोडीफार सुबत्ता येत गेली हरित क्रांती वगैरे करत करत, त्यानंतर अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी मागे पडल्या आणि बिजली सडक पाणी रस्ता वीज पुरवठा आणि घरपोच किंवा निदान बारमाही पाणी मिळावं हा विषय झाला. 2014च्या निवडणुका होत्या तेव्हा मोदी बिजली सडक पाणी हाच विषय मांडत होते. बोलायचे आठवतं, इस गांव में बिजली आई थी क्या, कल आई थी, परसों आई थी, कितने घंटे आई थी, अरे मोबाईल है लेकिन चार्ज नहीं होता, असं मोदी बोलायचे आठवतं तुम्हाला. आज 10 वर्षानंतर निवडणुकीमध्ये बिजली सडक पाणी हा विषय उरलेला नाही. म्हणजे हा विषय तर संपवला. कुठलाही पक्ष, विरोधी पक्ष असो सत्ताधारी पक्ष असो, हा निवडणूक प्रचारामध्ये कुठेही बिजली सडक पाणी हा शब्दसुद्धा येत नाही. अजेंडा बदलला आहे, अजेंडा बदलला आहे. आणि आज तुम्ही बघाल तर भाजप किंवा मोदी प्रचारामध्ये आम्ही काय दिलं हे सांगतात, आम्ही काय दिलं हे सांगतात. यापूर्वीच्या सगळ्या निवडणुका बघा, सत्ताधारी पक्ष आपण काय दिलं हे सांगू शकत नव्हता. जाहीरनामे आम्ही काय देणार याच्याविषयी होते. हा केवढा मोठा आमूलाग्र बदल आहे लक्षात येईल. तो जर समजला तर तुम्हाला निवडणुकीचा चेहरा मोहरा का बदलतोय ते लक्षात येईल. आज जो माणूस आहे, आता हा यशवंत देशमुख नावाचा सेफॉलॉजिस्ट आहे, त्याची एक मध्ये मी मुलाखत ऐकली, मला आवडली. त्याने एक फार सुंदर मुद्दा मांडला की आमचे अंदाज 2000 नंतर का फसायला लागले. तुम्हाला सेफॉलॉजी आली 1980 मध्ये आणि तिचा आधार होता अँटी इन्क्युम्बन्सी, जनतेची नाराजी. आणि त्यामुळे जनता नाराज असेल तर सत्ताधाऱ्याला पाडते, त्यामुळे सत्ताधाऱ्याला पाडणार का याच दृष्टीने सर्वे व्हायचे. पण 1991 नंतर जी मुक्त अर्थव्यवस्था आली त्यानंतर जे बदल होत गेले त्यातून एक हळूहळू करत लाभार्थी वर्ग वाढत गेला, मध्यम वर्ग वाढत गेला आणि त्यामुळे अँटी इन्क्युम्बन्सीच्या ऐवजी प्रो इन्क्युम्बन्सीचा ट्रेंड आला. आणि आमची सेफॉलॉजी तशी बदलली नाही म्हणून आमचे अंदाज बदलत गेले. त्यामुळे झालेला बदल न स्वीकारता एक साधं उदाहरण देतो मग तुम्हाला कळेल. आम्ही जेव्हा शाळकरी वयात होतो, पुढे तरुण होतो, तेव्हा अशी करोना असो कुठलंही रोगराईची साथ आली की पहिल्यांदा काय तर गटार रस्ते कुठे हागणदारी असेल तिथे DDTचे फवारे मारले जायचे. सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये मलेरिया नावाचं एक डिपार्टमेंट होतं का, तीही जंतुनाशक म्हणून वापरलं जायचं. आज DDTवर बंदी आहे. DDT अपायकारक मानलं जातं. मग तेव्हा DDT वापरणं मूर्खपणा होतं का? नाही मित्रांनो, ती तेव्हाची गरज होती, ती तेव्हाची गरज होती. आज DDTपेक्षा सेफ जंतुनाशकं आलेली आहेत आणि म्हणून DDTवर बॅन केलेलं आहे. त्यामुळेच 1950, 52, 60, 70, 80, 90 या काळात
ज्या राजकीय थिअरीज होत्या, सिद्धांत होते, ते आज आउटडेटेड झाले. हे मी एका पत्रकाराला मुलाखत दिली होती दिवाळी अंकासाठी, तेव्हा त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. शेवटी मी त्याला त्याच्याच आयुष्यातला एक अनुभव सांगितला. म्हटलं कधी आजारी पडला डॉक्टरकडे जातो का? म्हणाला हो का. मग डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो ना, केमिस्टकडे जाऊन. हो हो म्हणाला. म्हटलं औषध आणतो आणि घेतो, सुरुवात करतो. हो म्हणे. म्हटलं एक्सपायरी डेट बघत नाही? बघतो म्हणाला. म्हटलं का बघतो रे, का बघतो? औषध औषध आहे, एक्सपायरी डेटचा काय संबंध आला? नाही, एक्सपायरी डेटनंतर उपयोग नसतो. एक्झॅक्टली म्हणे. ती एक्सपायरी झाली की ते औषध हे औषध उरत नाही, ते हार्मफुल होतं, घातक ठरतं. तसा गांधी, नेहरू, मार्क्सवाद हे एका ठराविक काळासाठी उपयुक्त सिद्धांत होते. आज त्यांची एक्सपायरी डेट होऊन गेलेली आहे, ते हानिकारक आहेत. आणि म्हणून नव्या काळानुसार नवा विचार मांडला पाहिजे, पुढे आणला पाहिजे. आणि तो विचार जेव्हा पुढे येतो तेव्हा जुन्या पठडीतल्या लोकांना आम्ही ते असं ना, अगदी तुम्ही आता इथे कुठे ना कुठे लग्नाला जात असाल तर आताच्या पद्धतीमध्ये संगीत नावाचा कार्यक्रम असतो, पोरपोरी तरुण नाचतात. मग आमच्या वयातली माणसं किंवा बायका असतात, आमच्या काळात असं नव्हतं बाबा, असं अगदी नाक मुरडत बोलतात. पण हा यांचा काळ आहे ना, आपला काळ वेगळा होता. हे स्वीकारायला पाहिजे तुम्ही. ते चुकीचं नाही आहे. त्यांना जेवढं एक्सपोजर मिळाले त्यानुसार ती मुलं पुढच्या पिढ्यांची एक संस्कृती निर्माण करतात. हे कधीतरी म्हातारे होणार आहेत, तेही नाका मुरडणार आहेत. ही जगराहाटी आहे. पण आउटडेटेड झालं आहे ते तुम्ही हट्टाने पुढे रेटत गेलात तर ते त्रासदायक होतं. ते बंद करावं लागतं. आपल्या कोवळ्या वयामध्ये, तरुण वयामध्ये कुठचाही घाई गर्दीने मेसेज पाठवायचा तर आपण टेलिग्राम करायचो, तार करायला धावायचो. आता तार बंद पण होऊन गेली, तार बंद झाली. आता टेलिग्राफ ऑफिस बंद झाली. मग नेहरू गांधी कशाला पाहिजे? ते चुकीचे होते असं नाही, ते त्या काळात होतं. आज ईमेल झाली आहे, एका मिनिटात इथून ती मेल पाठवली, दुसऱ्या मिनिटाला अमेरिकेत ती ओपन करून माणूस बघतो. अशा वेळेला नाही मी पत्रच पाठवणार, मी तारच पाठवणार. मग या सरकारने तार का बंद केली? बघा हे नेहरूंच्या विरुद्ध आहेत. हा खोळेपणा असतो मित्र. तेव्हा बदल जो आहे तो अपेक्षित आहे आणि तो बदल करणारा माणूस आणावा लागतो, आणावा लागतो. तेव्हा मार्क्सवाद, राहुल गांधी जे काय बोलत आहेत ती सगळी कन्सेप्ट जी आहे, मार्क्सवादाची कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट 200 वर्ष जुनी आहे. ज्यावेळेला औद्योगिक क्रांती झाली होती तेव्हा यंत्रामुळे हातापेक्षा अधिक वेगाने कामं होत होती आणि यंत्र ज्याच्या मालकीचं तो मजुरी करणाऱ्याचं शोषण करत होता. त्या गोष्टीवर, अनुभवावर आधारित मार्क्सवाद उभा होता. आज माणसापेक्षा अधिक काम रोबोट्स करायला लागलेत, कारखाने रोबोट्स चालवतात, कॉम्प्युटरकडून रोबोट्सचं नियंत्रण होतं. मग कुठचं शोषण होणार, कुठचं शोषण होणार? हा सगळा फरक ज्यांना स्वीकारता येत नाही ते आउटडेटेड झालेले असतात. आणि म्हणून राहुल गांधी आपल्या त्या न्यायपत्रातून वगैरे जे म्हणतो तो आउटडेटेड कन्सेप्ट आहे. अडाणी माणूस देखील आज त्याला स्पेलिंग सांगता येणार नाही, पण डाउनलोड, अपलोड, डिलीट बोलतो ना, स्पेलिंग येणार नाही त्याला. पण ते किती झटपट स्वीकारलं गेलं. पण एका लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेल्या माजी अर्थमंत्र्याला नाही कळलं. नोटबंदीनंतर जेव्हा डिजिटल पेमेंटला मोदींनी प्राधान्य दिलं तेव्हा चिदंबरमनी राज्यसभेत उठून प्रश्न विचारला होता. खेड्यातला माणूस आठवड्याच्या बाजारात गेला आणि 4.5 रुपयाची भाजी 15.5 रुपयाची भाजी घेतली तर डिजिटल पेमेंट कसं करणार असं विचारत होता. त्या माणसाचं नाव चिदंबरम आहे, जो माजी अर्थमंत्री होता आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकला. पण त्याचं तिकडे शिकलेलं ज्ञान आज किती आउटडेटेड झालं आहे लक्षात घ्या.
हो, बरेच लोक असतात असे. असाच एक प्रश्न आमच्या एका प्रेक्षकांनी आता दुपारी मला फोन केला होता तेव्हा विचारला, आणि मला वाटतं आपल्या चर्चेचा समारोप करण्यासाठी हा अगदी योग्य प्रश्न आहे. त्यांच्या मनात हा प्रश्न आला, त्यामागचं लॉजिक थोडंसं वेगळं आहे. महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती, म्हणजे पक्ष फुटले, मग त्यातला अर्धा भाग इकडे अर्धा भाग तिकडे, या सगळ्या पार्श्वभूमीवर असे विचार लोकांच्या मनात येणं, मतदारांच्या मनात येणं साहजिकच आहे. ज्यांनी फोन केला होता त्यांच्या मनात जो प्रश्न आला तो मी तुम्हाला विचारणार आहे, की त्यांनी थेट विचारलं की मी पुण्यात राहतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघातला मी मतदार आहे. सुनेत्रा अजित पवार या उमेदवार आहेत ज्यांना महायुतीने पाठिंबा दिला आहे किंवा त्या महायुतीच्या उमेदवार आहेत. उद्या त्या निवडून आल्या आणि जर पुन्हा काही असं अघटित घडलं आणि त्या ह्या युतीला सोडून महाविकास आघाडीकडे गेल्या तर आम्ही काय करायचं, हा एक प्रश्न आहे. मुळात मला या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला विचारायचं आहे की महाराष्ट्रातल्या 48 जागांवर नेमकं काय चित्र आहे. खरोखर असं काही होऊ शकतं का, म्हणजे भविष्यात किमान त्याआधी की एक अंदाज आपल्याला की ह्या सगळ्या परिस्थितीमुळे पक्षांमधली जी फोडाफोड झालेली आहे, काही जे अशा विचारधारा होत्या की ज्यांच्यासोबत कधी चालणंही आपण अकल्पनीय समजत होतो, तेच एकमेकांच्या हातात हात घालून आता आपल्या समोर उभे राहिलेत. 2-2 शिवसेना आहेत, 2-2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत. अशा वेळेला सामान्य मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होणं साहजिकच आहे. त्याच अनुषंगाने त्याही मतदाराच्या मनात हा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर ते प्रश्न जे त्या एका प्रातिनिधिक मतदाराने विचारले त्याचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझा अंदाज आहे महाराष्ट्रात साधारण महायुतीला 40च्या आसपास जागा मिळतील आणि मतदानाची आकडेवारी बघून माझा अंदाज आहे. आता याच्यात एक गोष्ट असते, सगळ्या जे सर्वे घेत आहेत त्यांचा गोंधळ एका ठिकाणी आहे की त्यांना बेस लागतो. बेस म्हणजे आधीच्या निवडणुकीत या पक्षाला किती मतं मिळाली होती आणि आता त्याचा पाठीराखा किती बदलला आहे, किती नाही बदलला आहे, ह्याच्यावर तो सर्वे सगळा चालतो. पण जे 2 शिवसेना आहेत आणि 2 राष्ट्रवादी आहेत, त्या दोघांचा बेस काय आहे, तर चौघांकडेही बेस नाही आहे. 2019मध्ये त्या पक्षांची मतं किती होती, टक्केवारी किती होती, याचा बेस नसल्यामुळे सगळे सर्वे घेणारे गडबडलेले आहेत. आता मी बारामतीचा जो प्रश्न यांनी विचारला त्याच्याकडे येतो. बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी एक बारामती विधानसभासुद्धा आहे. सुप्रियाताई गेल्या वेळेला 1,57,000 मताधिक्याने निवडून आल्या. आता हे प्रचंड वाटतं आपल्याला, पण प्रचंड वाटतं तेव्हा एक फरक असा असतो की त्यापैकी तो जो मताधिक्य आहे ते त्या 6 विधानसभेत किती विभागलं गेले. तर माहितीसाठी सांगतो, 1,57,000 पैकी 1,27,000चा लीड हा एकट्या बारामती मतदारसंघात होता. म्हणजे उरलेल्या 5 मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंचं मताधिक्य हे फक्त 30,000 मतांचं होतं. 30,000. आता आणखीन एक आकडा बघतो. बारामतीमध्ये लोकसभेला सुप्रियाताईंना म्हणजे पवार परिवाराला 1,27,000चा लीड होता, मताधिक्य होतं. पण विधानसभेला त्याच बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादांना 1,95,000चा लीड होता. त्यामुळे बारामतीचा जो मतदार आहे विधानसभेचा, तो अजितदादांना जितका प्रतिसाद देतो तितका सुप्रियाताईंना देत नाही. हे 2019 मे आणि 2019 ऑक्टोबरमध्ये सिद्ध झालेलं आहे. जवळजवळ 60-70 हजाराचा फरक आहे. आता मला सांगा की यातला मोठ्या प्रमाणावर जो लीड आहे तो जर बारामतीतच घटला तर बाकीचा लीड आणणार कुठून. आणि म्हणून
हे मी आज सांगतो असं समजू नका. अजितदादा काकांना सोडून वेगळे झाले नाहीत. त्याच्या आधीपासून जवळजवळ 2 वर्षापासून माझे व्हिडिओ काढून बघितले तर मी सातत्याने सांगतोय बारामती धोक्यात आहे. अर्थात त्यासाठी मी जवळजवळ आत्ता 1.5 वर्ष मुंबईत आहे. अदरवाईज मी दिल्लीतच जवळजवळ 2 वर्ष सलग होतो. तिथले लोक काही भेटत होते, काही खबरी माझ्याकडे बातम्या येत होता. त्याच्या आधारावर मी सांगितलं होतं. आणि अजितदादा फुटणार आहे मला माहिती होतं, मी सांगतो तुम्हाला. आणि म्हणून तुम्हाला अगदी नेमका तारखेचा व्हिडिओ सांगतो की शिवसेनेतल्या शिंदे गटाला जेव्हा निवडणूक आयोगाने मान्यता दिली त्यानंतर एक 5-6 दिवसांनी मी एक व्हिडिओ केला होता. मला वाटते मे महिना 2023मध्ये मला वाटतं मी व्हिडिओ केला होता. 22 का 23 आता आठवत नाही. पण शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेला दिला किंवा उद्धव ठाकरेंकडून काढून घेतला. म्हणून उद्धव ठाकरेंनी आकाश पाताळ एक करणं, आटापेटा करणं मला मान्य आहे. पण मी इतका अस्वस्थ होतो, शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, निवडणूक आयोग कोण शिंदेना देणार, हा सगळा थैथयाट सुप्रियाताई का करतायत हा मला पडलेला प्रश्न होता. 2-3 दिवस विचार केला आणि मला ज्या दिल्लीतून बातम्या मिळाल्या होत्या तेव्हा मला सुप्रियाताईंचा जो थैथयाट होता त्याचा अर्थ कळला की आपला चुलत भाऊ आपल्या बापाचा पक्ष घेऊन जाणार का, ही भीती होती. की आपला पक्ष आपला भाऊ घेऊन जाईल ही भीती होती. म्हणूनच सुप्रियाताई उद्धव ठाकरेंचं समर्थन जोरदार करत होता. पण गंमत अशी असते की हे सगळं होण्यापर्यंत आपल्याकडे मराठीत उक्ती आहे की रबरसुद्धा ताणेपर्यंत म्हणजे तुटेपर्यंत ताणू नये. ज्या काय त्यातल्या घटना होत्या त्या इतक्या टोकाच्या, इतकी अजितदादांची कोंडी करण्यात आली होती की त्यांना काकांना झुगारण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. आणि एक गोष्ट असते मित्रांनो, आपण 10 लोक 15 लोक परिचित असतात, आपण एकमेकांविषयी काय बोलतो ना हे एकमेकांना कोणाकडून तरी कळत असतं. 4 लोकांशी तुम्ही खोटं बोलता तेव्हा कधीतरी ते 4 लोक एकत्र येतील आणि एकमेकाच्या नोट्स एकमेकाला दाखवतील तर आपण खोटे पडणार असतो. हे शरद पवारांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं. एक दिवस उठले आणि तुमचे सगळे सहकारी सोडून गेले, शक्य आहे का? कारण कोणाला ना कोणाला कधी ना कधी टांग मारलेली होती. आणि आज परिस्थिती अशी आहे की ते सगळे दुखावलेले एकत्र येऊन गँग करून तुम्हाला घेरून बसलेले. जी तारांबळ चालली आहे ती बघा मित्रांनो. मला आनंद नाही होत कारण शरद पवारांच्या यशाची कमान चढताना मी बघितलेली आहे. पवारांची राजकारण आणि माझी पत्रकारिता जवळपास एकाच वेळेला सुरू झाली. ते 67मध्ये आमदार झाले, मी 69 साली पत्रकार झालो. आम्ही असं चढतं बघितलेलं. आज पवार केविलवाणे झालेले ते बघताना आनंद नाही होत, दुःख होतं. कारण वेळच्या वेळी थांबलं पाहिजे हे कळलं नाही. गावस्करचं मला एक वाक्य आठवतं. गावस्करला त्याची सेंचुरी त्या काय लॉर्ड्स मैदानावर झालेली नव्हती. ते त्याचं दुःख होतं कारण लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी मानली जाते, तर त्याला ते लॉर्ड्सवर सेंचुरी पाहिजे. आणि एका फ्रेंडली मॅचमध्ये सेंचुरी झाली, त्या दिवशी संध्याकाळी त्याने डिक्लेअर करून टाकलं मी निवृत्त होतो. आणि मग त्याला जेव्हा पत्रकारांनी विचारलं की तू अजून 1-2 वर्ष खेळू शकला असंच, मग का निवृत्त झालं, तेव्हा त्याने सांगितलं होतं हा निवृत्त का होत नाही, असं लोकांनी म्हणायच्या आत निवृत्त व्हावं, असं मरावं. गावस्करचं फार सुंदर वाक्य आहे. असं मरावं की लोक हळहळले पाहिजेत, आपल्यासाठी रडले पाहिजेत, गेला एकदा बरं झालं असं म्हणायची वेळ आणायची नसते. हे गावस्करचं वाक्य आहे. हे गावस्करचं वाक्य. ती पाळी जेव्हा तुम्ही लोकांवर आणता तेव्हा लोकांनाही कशासाठी रडावं अशी वेळ आणली.
आणि हे वाईट आहे. मला माहिती आहे बारामतीत सुप्रियाताईंचा पराभव होणार आहे, पण त्या निकालानंतर मला आनंद होणार नाही, कारण मी पवारांची चढती कमान बघितली आहे. पवारांना अपमानित होऊन बाजूला व्हायला लागणं हे मलासुद्धा आवडणार नाही मित्रांनो. पण भाऊ त्याला नाईलाज आहे, कारण हा पराभव समोर दिसत असताना ते ज्या द्वेषानं आता पुन्हा उतरलेत मैदानात, त्यातून जर हा पराभव झाला आणि त्यातून जर त्यांना ह्या अशा अवहेलनेला सामोरं जावं लागलं तर तो आपला नाईलाज आहे. नाही, मी त्याच्या बाबतीत एक आणखीन सांगेन. गांधीजींचं एक फार सुंदर वाक्य आहे की कोणीही तुमचा अपमान करू शकत नाही तुमच्या सहकार्याशिवाय. किती सुंदर वाक्य आहे बघा गांधींचं, की तुमचा अपमान करण्यासाठी सुद्धा तुमचं कोऑपरेशन लागतं असं गांधी म्हणतात. आज ज्या पद्धतीत पवारांची अवहेलना होते, टिंगलटवाळी चालते, याला कारण स्वतः पवार आहेत. ते संधी देतात, ती संधी देतात. आज मी मगाशी टी व्हीवर बघत होतो की तमिळनाडूत एका दिवसात सगळं मतदान एका टप्प्यात संपलं. मग महाराष्ट्रात 5 टप्प्यात कशाला, हा प्रश्न पवारांनी विचारला. तेव्हा यांना आपल्याला सुप्रिया सुळे नावाची मुलगी आहे हे तरी माहिती आहे का असा प्रश्न मला पडला. कारण काल परवा सुप्रियाताईंचं वाक्य होतं की आता मतदानाचा दिवस जवळ येईल तसशा धमक्या सुरू होतील, म्हणे मुलीला निवडणूक सुरक्षित नाही असं वाटतं आणि बापाला 5 टप्प्यात कशाला. 5 टप्प्यात तेवढ्यासाठी आहे की धमक्या आणि हिंसा होऊ नये म्हणून. हे मुलीला पटलंय, बापाला पटत नाही, याचा अर्थ मुलीमध्ये आणि बापामध्ये सुद्धा संवाद नसल्याचं लक्षण आहे मित्र, संवाद नसल्याचं लक्षण. आणि त्यामुळे ह्या गोष्टी होतात. त्याचं कारण हळूहळू वय सरकत जातं, त्यानुसार तुमचे रिफ्लेक्सेस कमी होतात. विराट कोहली असेल किंवा सचिन तेंडुलकर असेल, हळूहळू ते कारण शरीराचे रिफ्लेक्सेस कमी होतात. आपण हट्टाने म्हणे आम्ही खरे तर देवानंदवाले आहोत, देवानंद आमचा हिरो होता, पण शेवटच्या काळात देवानंदचे 10-12 सिनेमा तरी काढले आणि आपटले. आम्हाला तेव्हा वाटतं हा का काढतोय सिनेमा. म्हणजे त्याने आमच्या मनातला तो जो देवानंद होता तो त्या शेवटच्या काळातल्या देवानंदने मारला. पवारांनी स्वतःची विटंबना स्वतः करून घेतली आणि म्हणून वाईट वाटतं मित्रांनो.